गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 5 जानेवारी आहे आणि सकाळचे वाजलेच 5:30-6 आणि आमचा आता प्लॅन ठरला आहे बाळूमामा मंदिरला जायचं आदमापूर. सो आम्ही तयारी करायला आहे. मी आणि बाबू उठून बसलेला आहे, दंगा करायला आले. तिला आंघोळ घालायचं, मग जायचं घेऊन दर्शनला. चला बापू आवरा, चला चला. या ठिकाणी बाबू आमचं जेवण खाऊन सुंदर झालेलं आहे, बघा तुम्ही. उदित गेलाय वडापाव आणायला. तर वाजले 9 आणि आम्ही आता नाश्ता करायला थांबलो. आता चालता चालता नाश्ता गाडीतनं घेऊन जायचा, खायचा आणि मग आदमापुरा टाच. हो वर्षा, तू गेलीस. आपण मारलं लाईन मध्ये पापू. काय म्हणाचं, बाळूमामाच्या नावानं चांगलं पण चांगलं चांगलं चांगलं. आता आमचं दर्शन झालेलं आहे देवाचं बाळूमामाच्या नावानं चांगलं बापू. आता आम्ही झालेलं दर्शन, आता काय घ्यायचं, आंबील पाहिजे काय बघा चला. छान आणि लवकर असं दर्शन आमचं झालेलं आहे. बाळूमामा देवालय आदमापूर येथे हे भक्त निवास, हे बाळूमामाचं मेन मंदिर. आणि इकडून लाईन आहे, इकडून दर्शनाची लाईन आहे. तिकडून तुम्ही इकडून पण लाईन आहे, इकडून पण लाईन आहे, 2 लाईनी आहेत. आणि तिकडे प्रसाद पण आहे. तर बघूया, प्रसाद खायची इच्छा आहे तर जाऊया. आंबील मिळालं तर बरं होईल. आज इथे शाळेच्या मुलांची सहल पण आली होती. त्यानंतर आम्ही आंबील प्यायला गेलो. आपला ग्लास आपण घ्यायचा आहे, आंबील प्यायची. बस बस. मस्त अशी आंबील आम्ही आता इथे घेतलेली आहे प्रसाद म्हणून. थंड वाटते. थांब थोडा खातो पेढा. मंदिराच्या मागच्या साईडला आहे आंबिलीचा प्रसाद. गर्दी कमी आहे. महाप्रसाद पण आहे, पण आम्ही आंबीलच घेतली आहे फक्त. महाप्रसादासाठी आता नेक्स्ट टाइम मे बी. बाळूमामांचं दर्शन झाल्यानंतर आमचा प्लॅन ठरला, आमचं कुळदैवत ज्योतिबा आणि महालक्ष्मी ते पण गारकोटीला जायचा. सो आम्ही निघालो ज्योतिबा आणि महालक्ष्मी दर्शन घ्यायला. हे गावचं ज्योतिर्बाचं मंदिर, केदारलिंग मंदिर असं म्हणतात त्याला, पण आम्ही ज्योतिबा म्हणतो. जाऊन दर्शन घेतलं, तिकडे थोडा वेळ बसलो. त्यानंतर बाबूला आमच्या लागली भूक, स्वतीने जरा जेवण खाण केलं. नंतर आम्ही वाटेवर जेवणासाठी थांबलो. हे आहेत वडे, सुरमई आणि बांगडा, सलाड, खोबऱ्या चटणी, हिरवी चटणी, कांदा भाजलेला, पांढरा रस्सा, सोलकढी आणि लिंबू. हे आहे गावरान चिकन थाळी, चिकन कोंबडा वडा, ही व्हेजवाली थाळी, ही बेस सुरमई.
जेवण झाल्यानंतर मग आम्ही आमच्या मामाच्या गावाला म्हणजे कापशीला जायचं ठरवलं. तर संध्याकाळचे वाजले होते ऑलमोस्ट 4 आणि आम्ही निघालो. कापशीमध्ये पोचल्यानंतर हा नजारा बघा. खूप सुंदर असं श्री संताजी घोरपडे सरसेनापती यांचा पुतळा आणि तलाव ह्याच्यावरती जे नूतनीकरण हे असं करते काय असं 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 करते हा करायला येते तेव्हा. छान छान बघू. तर आमचा आजचा दिवस संपलेला आहे आणि आम्ही आता बेळगावमध्ये आलेलो आहे वापस आणि आम्ही आज ब्लॉग संपवत आहे. तर तुम्हाला कसा वाटला आमचा ट्रॅव्हल ब्लॉग आजचा तर हे नक्की सांगा कमेंट करून. चला बाय, गुड नाईट.